नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. देश विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईनगरीत सध्या शिस्तीच्या नावाखाली मनमानी व लुटीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डी परिसरात नेमणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या काही कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिक व भाविकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. रस्त्यालगत मद्यपान, अतिक्रमण व गुन्हेगारी रोखण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. मात्र उद्देश चांगला असताना काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेत शिस्तीऐवजी खंडणीचे धडे देण्यास सुरुवात केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एन्जिओप्लास्टी झालेल्या तरुणाकडून थेट 5,000ची मागणी. राहुरी येथील एका तरुणावर नुकतेच एन्जिओप्लास्टी ऑपरेशन झाले. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी शिर्डी परिसरात रस्त्यालगत दुचाकी लावून जवळील शेतात लघुशंकेसाठी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र परत आल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत थेट 5,000 रुपयांचा दंड भरण्याची मागणी केली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझ्यावर नुकतेच ऑपरेशन झाले आहे असे सांगत त्या तरुणाने पोटावरची शस्त्रक्रियेची जखम दाखवली. पैसे नसल्याचे व पाहुण्यांकडून पैसे घेऊन येतो असे सांगूनही कुठलीही माणुसकी न दाखवता दबाव टाकण्यात आला. अखेर 5,000वरून 4,000, 3,000, 2,500 असा सौदा करत फक्त 200 रुपयात पावती फाडून प्रकरण मिटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित तरुणाने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी तेथे आले असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत 200 रुपयाची पावती फाडली. याआधीही काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पर्सनल बँक अकाउंटवर पैसे घेऊन 4-5 हजार रुपये उकळल्याचे प्रकार उघडकीस आले होते. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांसारखा खाका गणवेश व नियमावलीचा धाक दाखवून भाविकांची लूट होत असल्याचा आरोप अधिकच गंभीर बनतो. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या कर्मचाऱ्यांकडून असे प्रकार घडत असतील तर हे अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नावाखाली या फोर्सकडून सुरू असलेली ही मनमानी म्हणजे त्यांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा प्रकार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिर्डीत शिस्त लागावी यासाठी नेमण्यात आलेले कर्मचारीच जर नियमांची पायमल्ली करत असतील तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज असल्याची जोरदार मागणी साईबाबा भक्त व नागरिकांकडून होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, शिर्डी, अहिल्यानगर. तुम्ही कुठून आलेले आहात? मी राहुरीहून आलो. प्रसाद बाबासाहेब काळे. काय प्रकार घडलाय नेमका? मी तिकडून बायपासने बाईक घेऊन आलो. मला कंट्रोल नाही झाली लगवी, त्यामुळं मी रस्त्याच्या कडाला झाडाजवळ पोहते तिथं मी लगवी केली आणि MSC काय ते जवान आले नगरपालिकेचे, त्यांनी मला घेऊन गेले. 5,000 दे, 2,000 दे, 3,000 दे असे मागू लागले. म्हणलं कशाचे? म्हणलं त्याने लगवी केली. तो मग ते बंगल्यासमोर. म्हणलं बंगला किती लांब आहे, मी किती जवळ लांब आहे, मी साईडला लगवी केली. म्हणलं मला कंट्रोल नाही झाली. मी तुम्हाला सॉरी म्हणलं राव 2-3 वेळेस, तरी त्यांनी मी पावती फाडली. किती पैसे मागत होते ते? आणि अगोदर 5,000 रुपये मागत होते. नंतर ते आणि आधी म्हणे 5,000ची पावती फाडतो, आम्ही 2,000ची पावती फाडतो, 3,000ची पावती फाडतो. नंतर मी 2-3 नातेवाईकाला फोन केला, मीडियावाले त्यांना. ते आले, त्यांनी 200 रुपयाची पावती फाडून घेतली माझ्याकडून. मी त्यांना असं प्रकार सांगितला. मी त्यांना नेमकं कोण जवान होते ते, म्हणजे कुठले कर्मचारी? MSCB काय ते जवान आहे, MSFचे नगरपालिकेचे जवान. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.